नीट 2025ची एक नवीन एक्झाम अपडेट आलेली आहे. परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार आहे त्याची अजून गाईडलाईन आलेली नाही, परंतु एक बातमी आलेली आहे की प्रश्नांचं स्वरूप बदलणार आहे. तर काय आहे ती बातमी, ती संपूर्ण बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्नांचं स्वरूप कसं बदलणार आणि प्रश्नांची काठिण्य पातळी कशी राहणार याबद्दलची सविस्तर माहिती या बातमीमध्ये दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर काय आहे ती बातमी, आता तुम्हाला मी ती बातमी दाखवतो. कालच्या दिव्य मराठी या न्यूजपेपरमध्ये ती बातमी आलेली आहे बघा. तर ती बातमी आपण आता ओपन करूया. या ठिकाणी मी डाउनलोड करून ठेवलेली आहे ती बातमी बघा. झूम करूया त्याला. बघा, दिव्य मराठी 4/1/2025 म्हणजे कालचीच बातमी आहे. बातमीचं हेडिंग आहे, नीट परीक्षेत स्पर्धात्मक प्रश्नांवर भर, आता 100 गुणांसाठी विद्यार्थ्यांची कसरत. JEE तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्रीमुळे होऊ शकतो फायदा. ज्या विद्यार्थ्यांनी JEEचा एक्झाम फॉर्म भरलेला असेल त्यांनी ती, जरी नीटची तयारी करत असले तरी त्यांनी ती एक्झाम दिली पाहिजे, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचे क्वेश्चन सोडून आपल्याला त्याचा अनुभव येणार आहे की काठिण्य पातळी कशी राहणार आहे. तर ती बातमी सविस्तर आपण बघूया. गेल्या वर्षी नीट परीक्षेत झालेले गैरप्रकार आणि गोंधळामुळे प्रवेश परीक्षेवर परिणाम झाला. अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला. यंदा हा प्रकार टाळण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत. परीक्षेत पारदर्शकता येण्यासाठी नीटमध्ये स्पर्धात्मक प्रश्नांची संख्या वाढवण्यात येणार असून स्पर्धेमुळे सहज गुण मिळवणे अवघड होईल. जे विद्यार्थी JEEची तयारी करतात त्यांना फिजिक्स केमिस्ट्रीसाठी नीट परीक्षेचा खूप फायदा होणार आहे. त्यानंतर बघा, नीट 2025ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्रकासंबंधीच्या सूचनेची प्रतीक्षा आहे. लवकरच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने सूचना जाहीर करण्यात येणार आहे. यंदा स्पष्ट करण्यात आले आहे की नीट 2024मध्ये झालेल्या चुकांमुळे NTAच्या वतीने नीट 2025मध्ये बदल करण्यात येत आहेत. यात 4 ते 5 प्रश्न हे कॉम्पिटन्सी बेस्ड असणार आहेत, म्हणजे 5 क्वेश्चन असे असणार आहेत की त्याची काठिण्य पातळी ही कन्सेप्टिव्हल राहणार आहे, म्हणजेच प्रत्यक्ष दैनंदिन जीवन आणि प्रयोगावर आधारित प्रश्नांचा यात समावेश असणार आहे. म्हणजे प्रॅक्टिकली क्वेश्चन राहणार आहेत. तुमचे कन्सेप्ट काय आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं डिटेल स्टडी आहे त्याच विद्यार्थ्यांना हे क्वेश्चन सोडवता येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर देणं गरजेचं आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी आता प्रात्यक्षिकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सेप्टिव्हल क्वेश्चन येणार आहेत बघा, 5 क्वेश्चन. म्हणजे 5 क्वेश्चन हे तुमच्या सिलेबसमधलेच राहणार आहेत, परंतु तुमचा कन्सेप्ट काय आहे ते त्याच्यातून ओळखल्या जाणार आहे आणि त्याच्यामध्येच काठिण्य पातळी विद्यार्थ्यांची लागणार आहे. आणि 200 ऐवजी 180 प्रश्न. या अगोदर 2020 ज्यावेळेस कोरोना व्हायरस आला होता, कोविड-19ची बॅच होती, त्यावेळेस 180 प्रश्नाऐवजी 20 प्रश्न असे दिले होते की ते पर्यायी प्रश्न होते. ते प्रश्न आता नसणार आहेत. 200 ऐवजी 180च प्रश्न. आत्तापर्यंत नीट परीक्षेत 180 ऐवजी 200 प्रश्न विचारले जात होते. विद्यार्थ्यांना 180 प्रश्न सोडवावे लागत. यामुळे विद्यार्थ्यांकडे प्रश्न सोडवण्यासाठी पर्याय उपलब्ध होते. JEEमध्ये NTAने चॉईस काढून घेतला असल्याने असे होऊ शकते की नीटमध्ये हा बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे 4 ते 5 प्रश्न हे स्पर्धात्मक परीक्षेप्रमाणे विचारले जाऊ शकतात. मागील प्रश्नांचा विचार करता आणि JEEबद्दल लक्षात घेता नीटमध्ये सामान्य विद्यार्थ्यांना 100 गुण मिळवणे देखील सहज शक्य होणार नाही. तर आता 180 क्वेश्चनच असणार आहे. आपल्याला अदर क्वेश्चनचा पर्याय उपलब्ध राहणार नाही आहे. तेवढे क्वेश्चन सोडवणं आपल्याला कंपल्सरी राहणार आहे. त्यामुळे निश्चितच काठिण्य पातळी ही वाढणार आहे. फिजिक्स केमिस्ट्रीचा सराव हवा.
नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे JEEची देखील तयारी करतात त्यांनी मागील परीक्षेतील फिजिक्स केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिकांवर सराव करणे आवश्यक आहे. कारण JEEमध्ये या विषयातील स्पर्धात्मक प्रश्नांवर अधिक भर दिला जातो, त्यांची संख्या देखील अधिक असते, त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल. आपण जर JEEचा फॉर्म भरलेला असेल तर आपण ती परीक्षा निश्चित द्या. त्याच्यामध्ये तुमचा काठिण्य पातळीचे जे क्वेश्चन जास्त असतात तर ते प्रश्न सोडवण्याचा तुमचा सराव होणार आहे, त्यामुळे तुम्हाला हा फायदा होणार आहे. NCERTमधील प्राथमिक माहिती उपयुक्त म्हणजे बेसिक, NCERTचं बेसिक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक चांगलं आहे त्यांना निश्चितच फायदा होणार आहे. NCERTमधील प्राथमिक प्रायोगिक गोष्टींचा यात विद्यार्थ्यांना उपयोग होईल. या बदललेल्या प्रश्नामुळे टॉप रँकिंग असणाऱ्या विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो. मात्र शहरातील तज्ज्ञांचे मते यंदा नीट लेखी होणार की ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे यावर अद्याप NTA वतीने स्पष्टीकरण करण्यात आलेलं नाही, परंतु ऑनलाईन घेणे शक्य नाही. मी सुद्धा या अगोदर तुम्हाला 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच्यातसुद्धा सांगितलेलं आहे की यावर्षी ऑनलाईन त्यांच्याकडून घेणे शक्य नाही, तरी त्यांनी अजून नोटिफिकेशन दिलेली नाही. कारण विद्यार्थी संख्या पाहता यात आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात. JEEच्या तुलनेत नीट परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास 20 ते 22 लाखांपर्यंत विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यांची ऑनलाईन परीक्षा घेणे सहज शक्य नसल्याचे बोलले जात आहे. अशा पद्धतीची ही बातमी काल दिनांक शनिवार 4 जानेवारी 2025ला प्रसिद्ध झालेली आहे. तर अशा पद्धतीचे बदल हे अपेक्षित आहेत आणि ते होणं गरजेचं आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढणार आहे आणि जे विद्यार्थी गरीब विद्यार्थी जे तयारी करतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, त्या विद्यार्थ्यांचा निश्चितच फायदा होणार आहे. तर अशी ही एक अपडेट होती, मी तुमच्यापर्यंत ही पोहोचवलेली आहे. विद्यार्थ्यांनी आता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. अभ्यास कसा करायचा त्या बाबतीतला एक व्हिडिओ मी बनवणारच आहे. आता आपलं टार्गेट कसं ठेवायचं आहे त्या पद्धतीने आपण काही क्लास लावलेले असतील त्या क्लासवर निर्भर न राहता सेल्फ स्टडी करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला मार्क्स कमी येतात म्हणून आपल्याला नीटमध्ये मार्क्स कमी येतील असं काही नाही आहे. आपण आपल्या अभ्यासावर फोकस करणं गरजेचं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हॉट्सॲप फेसबुकवर नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.